कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाचा निष्क्रिय कारभार. गांधीनगर, वळिवडे, चिंचवाड, गडमुडशिंगी, उचगाव बेकायदेशीर बांधकामांचे सर्व प्रकार कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात सुरू असून वेळोवेळी कार्यालयाला माहिती देऊनही, तक्रारी अर्ज करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नाही. कायदा झोपला आहे की झाकला आहे हा प्रश्न आता सामान्य नागरिकांना सतावतो आहे. कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण हद्दीतील 42 गावातील सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी यांनी अनेकदा तक्रारी करूनही श्री दिलीप कदम साहेब यांच्याकडून फक्त आश्वासने आणि प्रत्यक्षात शून्य कारवाई दिसून आली आहे. ही स्थिती केवळ निराशाजनक नाही तर बेकायदेशीर बांधकामाला प्रोत्साहन देणारी आहे. माहिती अधिकारात माहिती मागितली असता ती देखील चुकीची कारणे देऊन दिली जात नाही. अनेक वेळा अर्जाला उत्तरच दिलं जात नाही. माहिती मिळू नये यासाठी दिशाभूल करणारी चुकीची माहिती दिली जाते व कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयामधील गैरव्यवहार लपवले जातात. प्रमुख मागण्या: कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयामधील श्री दिलीप कदम यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करण्यात यावी. कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या सर्व बेकायदेशीर बांधकामधारकांवर तात्काळ फौजदारी गुन्हे नोंद करून बेकायदेशीर बांधकाम जमीनदोस्त करण्यात यावीत. बेकायदेशीर बांधकामधारकांना पाठीशी घालणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी. नागरिकांना कोल्हापूर नगर क्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयात योग्य ती वागणूक मिळावी. त्यांचे प्रश्न तातडीने सोडवण्यात यावेत. तक्रार देणाऱ्यांची तक्रार घेण्यात यावी. या मागण्या मान्य करून बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्यात यावी. हिरकणी न्यूज करिता विजय शिंदे, उचगाव, कोल्हापूर. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.